नमस्कार मंडळी, आपण नेहमी सतत प्रवास करत असतो आणि ट्रेन तर आपल्या सामान्य माणसाचं रोजचं एक वाहन आहे, यातून प्रवास करावाच लागतो। पण अशा काही घटना घडतात ट्रेन मध्ये प्रवास करताना, त्या मी या कवितेतून मांडल्या आहेत। कवितेचं शीर्षक आहे रोजची स्मरण यात्रा। प्रवास आमच्या जीवनाचा लटकणे फरफडत जाणे, हेच आमचे जीवन गाणे। रोजच फलाटावर जत्रा, एकच लक्ष खिडकी, पहिली दुसरी सीट, थोडस फलाटाबाहेर झुकून दूरवर नजर शोधित तिला हे रोजच चित्र। आपापसात चर्चा, राजकारण, क्रिकेट वगैरे वगैरे। इतक्यात दोन्ही शपनातून निवेदन, आता मधुर आवाजी कर्कश निवेदन, इस तरफ जाने वाली गाड़ी आज करीब करीब 10 मिनट देरी से चल रही है। असुविधा के लिए खेद है, आता तिचे आगमन धडाधड उड्या। कोणाची चप्पल खाली राहिली, कोणाचा बूट खाली राहिला, कोणाच्या शर्टाची बटणे तुटली, कोणाचा बिचाराचा डबाच खाली राहिला। युद्धभूमीपेक्षा भयंकर स्थिती, ज्याच्याकडे असेल अधिक ताकद त्यास मिळते खिडकी। किती पडती किती लटकती, जनावरांपेक्षा वाईट स्थिती, थोडीशी मनाला जखम। 21व्या शतकात ही आपली आमची ही प्रगती। मग राजकारण्यांवर तोडसूक, सारे पैसे खाते, गाड्या नहीं बढ़ाते, 5 साल के बाद जरूर भीक मागणे आते, त्यावर गाडी रुळावर असं वाटू लागतं। तितक्यात पकडो मारोचा आवाज, सरळ आपल्या सारखा देह देतात गाडी बाहेर ढकलून। नाही कोणाला कसली कदर, नाही कसली फिकीर, पण वाटतं असेल का त्याला पत्नी, लहान मुले व मदर। आमचे एकच लक्ष गाठायचा कारखाना आणि ऑफिस। पण मरो पण पडो, आमच्या आई रोजचा प्रवास, रोजची जीवन यात्रा, रोजची जीवन यात्रा। धन्यवाद।